हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज माझ्या ब्लॉग मध्ये मला एक बॉक्स मिळालाय जो माझ्या लहानपणीचा आहे. बघा धूळ बघा किती आहे त्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये माझ्या खूप लहानपणीच्या काय काय गोष्टी आहेत ज्या मी खूप सांभाळून ठेवल्यात, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. सो बॉक्स उघड्या. मी पण ऍक्च्युअली खूप दिवसांनंतर बघतेय. बघूयात काय. ओ माय गॉड. ज्यांनी एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट दिली असेल त्यांना माहिती आहे हे काय. स्टेडलर्स. बापरे. वाव. तुम्हाला माहिती आहे ह्या पेन्सिल्स अशा आहेत. ऍक्च्युली ह्या खूप महाग होत्या. म्हणजे जेव्हा लहान होत्या तेव्हा वाटायच्या खूप जास्त महाग वाल्या कलर पेन्सिल्स आहेत. आणि हे तुम्ही कलर केलं की त्याला तुम्ही वॉटर लावलं की ते वॉटर पेन पण व्हायचं. अजूनही होतं. व्हायचं काय. सो येस, हे माझ्याकडे. आणि हे 48 शेड्स आहेत कलर्सचे. आणि ह्याची प्राइस इथे तर काही लिहिली नाही आहे, बट आय थिंक 1,500-2,000 हजारापर्यंत मिळायचं ह्या. आय डोंट रिमेंबर ऍक्च्युली, कारण की मी जेव्हा घेतलं तेव्हा मी खूप लहान होते. एक नवीन कोरी स्केल, स्टिकर्स, व्हाईट पेन, मार्क. मला आठवतं तेव्हा आधीच्या काळात हे पण वाचायचं खूप, व्हाईटनर. आणि त्यांनी इकडे असं नेल्सला नेल पॉलिश वगैरे लावायची. फेविस्टिक, पेन्सिल आणि असंच टाइमपास, सीझर, शार्पनर आणि रबर. ह्याच्यात काय. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर्सचे पेपर्स आणि एक मार्कर. त्याच्यानंतर डबल टेप. ही कसली टेप आहे. मास्किंग. ओके, सो हे माझं चाइल्डहुडचं नाही आहे. डबल टेप तर असेल कदाचित, पण ही वाली जी टेप आहे ना, ही मला इंटिरियर डिझायनिंग करत होते तेव्हा मोठ्या मोठ्या शीट्सला लागायची लावायला, मास्किंग करायला. सो त्याची ही टेप आहे. रॅन्डम बॉक्स ज्याच्यामध्ये खूप सारे पेन, जे चालू आहेत का नाही ते पण माहित नाही. पत्रिकेवरचे गणपती गोळा करायचे मी खूप लहान. बापरे. हे बघा, 1, 2, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, 3 आणि 4. बापरे, हे 4 गोष्टी का गोळा केलेल्या देव जाणे. हे पण. आणि बघा पेन बघा किती आहेत. सगळे चालू आहेत का नाही आता चेक करायला लागेल, नाही तर फेकून द्यायचे. डेट्सचा बॉक्स आहे. या बॉक्स मध्ये काय बघू आपण. डेट्स तर ऑफकोर्स नाही आहेत. खजूर. माय गॉड. हायलायटर, वेगवेगळ्या कलरचे हायलायटर्स. हे पण चेक करायला लागेल चालू आहे का नाही. तेव्हा एकदम छान मज्जा यायची अभ्यास करायला. जर हायलायटरने असं टेक्स्टबुक मध्ये हायलाइट करून एक नंबर मज्जा यायची अभ्यास करायला. रॅन्डम गिफ्ट रॅपिंग पेपर. त्यानंतर बापरे, कलर्स. मला याचा वास खूप आवडतो, नाही माहिती का. हा ऑइल पेस्टर्स. ओके, हा माझा फर्स्ट इंकचा पेन होता. सो मी अजून पण सांभाळून ठेवलाय इंक पेन. कारण की हँडरायटिंग सुधारवण्यासाठी मला पप्पा बोलले होते की इंक पेन वापरत जा, छान हँडरायटिंग येतं. पण ते मला इंक भरून कंटाळायला लागला. मग नंतर मी आपला बॉल पेन, जेल पेन तेच वापरायला लागले. रिकामा बॉक्स. बापरे, ग्लिटर पेन्स. किती म्हणजे लहानपणी खूप गोष्टी असं फॅन्सी असायच्या. आणि नाही का, म्हणजे मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी तर अशीच होते. बापरे, मला खूप हे हॅपी बर्थडेच आहे. हे मला असं वाटतं की आत्ताच आहे हे सगळं ह्या बॉक्स मध्ये ठेवलेलं. ते हे आत्ताच आहे, हे आधीचं नसूच शकत. माझं पॅलेट.
जे मी क्लीन पण नाही केलंय. हे काय मला माहित नाही, रॅन्डम गोष्ट आहे. ओके ओके, हे पण माझं इंटिरियरच आहे. हे पण ज्यातल्या यातल्या गोष्टी पडलेल्या आहेत आता. ओ माय गॉड, लिटरली तुटलंय हे सगळं. आई गो किती क्यूट. मला हॅलो किटीची खूप कंपास आवडायचे. सुपारी काय आहे याचं? मी टॅटू काढला होता त्याची नीडल अजून पण. हा जो टॅटू आहे फर्स्ट माझा त्याची नीडल आहे. एक रॅन्डम स्केच पेन आणि एक रॅन्डम पेन. हे सगळं मी फेकून देणार आहे यार, पण मला नाही इच्छा होत कारण की मी असं एकदम खूप बघा किती घाण झालेला पाऊच आहे हा. आय रिमेंबर जेव्हा कंपास असं संपलं होतं की आता कंपास वगैरे वापरायचे. कंपास म्हणजे हे जेनझी लोकांनो कंपास बोलायचो आम्ही आता. सो हे कंपास वगैरे जे संपले ट्रेंड, त्याच्यानंतर आले पाऊचचे ट्रेंड, जे असं उघडल्यावर हिथं कोट लिहिणार, हिथं कोट लिहिणार, ग्लिटर पेन्सनी असं खूप चालायचं आहे. बघा इथे पण काय काय लिहिलेलं आहे. माय लाईफ, माय रूल्स, बोर्ड, फॉरगेट अँड फॉरगिव्ह, स्माइली त्याच्या खाली असं खूप चालायचं. आणि इकडे आहे माझ्या बेस्ट फ्रेंड, स्कूलची बेस्ट फ्रेंड श्रेया, तिचा फोटो. माझ्याकडे हा फोटो कित्येक वर्ष झालं माझ्या स्कूल पासून अजून पण आहेत. आय मिस यू मिस्टी. अजून एक तेव्हा माझ्याकडे होता आयफोन 4S का 5S, कधी 11th-12th मध्ये. ओके, स्कूलमध्ये नाही, 11th-12th मध्ये होता. त्याचे कव्हर अजून पण आहेत माझ्याकडे सांभाळून ठेवलेले. आणि परत एकदा खूप सारे पेन आणि थोडेसे ब्रशेस पण. रॅन्डम कुठल्या तरी शूची लेस. आई ग. नटराजची पेन्सिल. आणि हा पेन कमेंट करून सांगा जर हा पेन तुम्ही पण वापरला असेल इंकचा. आणि याच्यापेक्षा हा पण, हे दोन्ही कलर्स आहेत पण हे इंक पेन म्हणून खूप जास्त फेमस होते. अजूनही असतील माहित नाही, पण हे दोन्ही पेन मी वापरलेले आहेत आणि ती मी माझी आठवण म्हणून ठेवलेली आहे. वाव यार, भारी वाटतं मला. नाही फेकणार मी परत रडणार 10 वर्षांनी हे काढून सगळं. खूप सारे पिन्स. ऍक्च्युली हे इंटिरियरचे जे शीट्स लावायचे होते ना त्याचे क्लिप्स आहेत हे, जे मी कधीच वापरले नाही. मी युजली ते आपल्या टेपनीच लावायचे, पण हे पण यूज करू शकत, पण हे मी वापरलेच नाही कधी. ते परत त्या बॉक्स मधनं पडलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे? अरे बापरे, टीव्हीचं स्टँड करण्यासाठी जे लागतं ते इथे इथे का पडलंय ते? हे काय आहे? हे मला नाही माहिती काय. हे पप्पांनी कधी पण ठेवले. ओ माय गॉड. रॅन्डम शेप्स साठी माझ्याकडे हे आहे. हे अजून प्लास्टिक बॅग मधनं पण बाहेर काढलं नाहीये. वापरणं तर लांबच राहिलं, पण हे बघा किती छान शेप आहे याचा. आता हे काय करू मी, तर मेहंदी काढू ह्याची. हे मी काय करणार आहे मला माहित नाही, पण हे मी ठेवले कारण की जेव्हा मी ऍडमिशन घेतली होती इंटेरियरला तेव्हा त्यांनी एक लिस्ट दिली होती की हे लागेल ते लागेल ते लागेल. सो माझे पप्पा गेले आणि त्यांनी सगळं सरसकट जे लागतं ते घेऊन आले आणि त्यात हे पण होतं. आणि ही गोष्ट आता युजलेस वाटते मला, पण ठीक आहे. आणि त्याचं पॅकिंग पण किती छान आहे बघा. आणि इथे अजून 2 छोटेवाले. याच्यावर काय लिहिलंय? ओमेगा फ्रेंच कर्व. काय करू मी याचं फ्रेंच कर्वचं आता? जसं हे होतं तसं हे पण आहे बघा. 60, 90, 45 अँगल बिंगल. ही स्केल मी खूप जास्त वापरली, इतकी वापरली की तुटली आहे कारण की ही रोल पण होते. सो शीटवर आम्हाला त्याचं पटकन स्केल घासली नाही, फाटली वगैरे, त्याच्यामुळे हे असायचं की अशी फिरली पाहिजे. आणि ह्याच्यावर मी नाव लिहिले माझा, ऐश्वर्या शिर्के, कारण की सगळ्यांकडे सेम स्केल्स होत्या, कोणाला कसं कळणार की कोणाची कुठली, म्हणून सगळ्यांनी आम्ही नावं लिहिली होती. परत एक
मोठी स्केल, रॅन्डम पेन, राउंडर, कवर, ब्राऊन कवर. ओ माय गॉड, हा उरला कसा, संपला पाहिजे होता. त्याच्यामध्ये आहे माझी ट्रायंग्युलर स्केल. ही स्केल इतकी जास्त इंटेरियरला लागते, इतकी लागते म्हणजे की ही कशी काय एवढी नीट अजून राहिली माझ्याकडे मला माहित नाही, पण ह्याच्या सकट. त्याच्यानंतर हे ऑइल पेस्टल्स. आता तुम्ही गंमत बघा, कारण की हे बिलकुल पण फोडलेले नाही आहेत. फोडलेत आय गेस, थोडस उघडले, पण अजिबात वापरलेले नाहीये. हे मी कुठले तरी कॉम्पिटिशन जिंकले आणि तेव्हा त्यांनी मला गिफ्ट म्हणून दिलं होतं, पण मी हे अजिबात यूज केलं नाहीये. हे मी आता याचं काय करणार आहे अगेन देव जाणे. त्याच्यानंतर माझी फेवरेट गोष्ट या बॉक्स मधली ती म्हणजे ही. ह्याच्यासाठी मी एवढी रडले होते, एवढा अट्टाहास केला होता की गाईज ट्रस्ट मी खूप रडले होते. ही कंपास मला पाहिजेच होती. का? कारण की बटन, ठीक आहे, इथे पण एक आहे जे शार्पनर उघडतं. हा इकडे आणि इकडे ठेवणारे इरेझर. ओ माय गॉड, हे बघा किती क्यूट आहे. आणि ह्याच्यामध्ये काहीतरी मिकी माऊसचं स्टिकर पण आहे. या दोन आहेत, एक जोकर आणि एक मिकी माऊस. वाव यार, ही कॉम्बो मला केवढी आवडायची. कमेंट करून सांगा तुम्हाला घरच्यांनी दिली का नाही, पण ही आमच्या टाइमची म्हणजे प्राईम कंपास होती. ह्याच्यामध्ये एक पेन पण आहे. सो मी तुम्हाला एक सांगते का ही मला एवढी कंपास आवडायची. इथे तुम्हाला असं दिसतंय, ठीक आहे, इथे तर असं नॉर्मल आहे हा कप्पा, ठीक आहे, आणि हे दोन बटन जे मी दाखवले, पण उलट्या साईडला, या साईडला काय काय कंपासला इकडनं उघडायचं पण होतं, पण तेवाला नाहीये. ह्या कंपासला इकडे पेन ठेवायचे आणि हे असे दोन बटन दाबले की एक सिक्रेट कप्पा ज्यातनं आता दोन पेन पडले. हा पेन बघितला का तुम्ही? ह्या पेन मध्ये ग्रीन, ब्ल्यू, रेड आणि ब्लॅक असे वेगवेगळे कलर्स आहेत. आणि हा आता माझ्याकडे हा जुना पेन होता, पण आता माझ्याकडे असं आयलायनर आहे. आयलायनर म्हणजे काजल पेन्सिल, ज्याचे असे वेगवेगळे कलर्स आहेत रेनेचा. आणि आपण ते आता ह्यामध्ये ठेवू, ह्यामध्ये ठेवू आणि ते असं इकडनं दाबलं की लॉक. आणि मग डन. कोणाला कळणार पण नाही की तिथे माझा पेन आहे म्हणून. सो ही मला खूप जास्त आवडायची. हे थंबनेल साठी केलंय मी. अँड येस, बॉक्स मधलं तर सगळं संपलंय. ही एकच गोष्ट राहिली यात, हे काय माहित पण नाहीये मला. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट डाऊन. पण हे तेच इंटिरियरचं जे सगळं घेतलं होतं त्यातनं आली होती त्या लिस्ट मधनं हे पण. सो येस, अशी होती माझी चाइल्डहुड मिस्ट्री बॉक्स, जो अजून पण मी सांभाळून ठेवला आणि मी कधीच फेकून देणार नाहीये, स्पेशली हिला. अँड ह्याच्यावर सगळे प्रिन्सेस पण बघा किती क्यूट आहेत. बापरे, खूप जास्त आता मी रडेन. सो येस, एंड पर्यंत व्लॉग बघितलात त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.